पण त्यांनी मला हिंगलावून सुद्धा विचारलेलं नव्हतं. तुम्ही भले जे लिहू शकतात, पण अजित दादांवर ठेवलेली निष्ठा, पक्षाचा असलेला उचललेला झेंडा, याच गोष्टीचं मला 2019 नंतर 2023 साली राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री नाही तर कॅबिनेट मंत्री म्हणून मला काम करण्यात हे अजितदादांचं नेतृत्व आहे. म्हणून येणाऱ्या प्रत्येक नवीन कार्यकर्त्याला असं जर का वाटत असेल की आम्हाला स्थान मिळेल का, जुने कार्यकर्ते आम्हाला ओळखतील का, मग हेवे दावे होतील का, मग हेवे दाव्यांमध्ये मग आपल्याला डावलाडावली होईल का, गटबाजी होईल का. पक्षात अनेक पक्ष असतात, पक्षातही पक्ष असतात. महायुतीमधनं आपल्याला निवडणूक लढायची असेल तर त्या महायुतीची जागा मागण्याकरता आम्ही काय क्रायटेरिया लावायचा. तुमच्या वतीने निवडणुका आता कार्यकर्त्यांच्या आहेत आणि तुमच्या निवडणुका जर का लढायच्या असतील तुम्हाला, आणि तुमचीच समजा जिल्हा परिषद गट किंवा एखादा प्रभाग जर का मागायचा असेल तर तिथे आपली पक्षाची सदस्य संख्या किती, आपल्या पक्षाचे कार्यकर्त्यांची संख्या किती, त्या मतदारसंघामध्ये त्या गटामध्ये किंवा त्या प्रभागामध्ये एकूण बूथरचना किती, त्या बूथरचनेवरती आपले कार्यकर्ते काम करणारे किती, ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन ज्या वेळेला या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आपण सर्व मिळून आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या भागामध्ये जर का त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण आपल्या पक्षाच्या कार्यालयात जर का ठेवलं तर महायुतीमध्ये निवडणूक लढवायची जर का असेल तर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला कोणाला तरी जायची वेळ येईल. त्यावेळेला ह्या जागा या प्रभागातल्या या गटातल्या आम्हाला पाहिजे असा अधिकार वाणीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. नाहीतर आम्ही सुद्धा जाऊन तुमच्यासारखं तुमच्याच भरोश्यावर कोरडा जर का दम देऊन आलो, आम्ही असं चालणार नाही, आम्हाला असं होणार नाही आणि खाली मात्र काहीच नाही असं जर का असलं तर मग आपल्याला त्यांना बायपास दिल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही. म्हणून आपल्या पक्षाची ताकद आता कार्यकर्त्यांना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर का करायची असेल तर मात्र आपल्याला मेहनत पुढच्या येणाऱ्या काळाकरता आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपले समजा जर का नगरपालिकेचे गट प्रभाग असतील, 18-19 महापालिकेचे प्रभाग असतील, पालिका असतील, नगर परिषदा असतील, नगर पंचायत असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये समजा जर का आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपण सगळ्यांनी मिळून जर का वाढवली आणि आपल्याला जर का वाटलं की उद्या सकाळी उठून समजा जर का आपली ताकद पूर्णपणे वाढवलेली आहे आणि महायुतीमध्ये आपल्याला जर का न्याय मिळाला नाही आणि चांगल्या जागा आपल्या चांगल्या उमेदवारांच्या निवडून येणाऱ्या जर का मिळाल्या नाही तर त्या बाबतीमध्ये योग्य वेळी आपण त्यांना त्या पद्धतीची विनंती करू. नाही तर मग आपल्याला आपल्या पद्धतीने आपली वाटचाल करायला काही हरकत राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला आधी आपली ताकद पक्षाची वाढवावी लागेल. त्याच्याशिवाय या गोष्टींवर आपल्याला चर्चा करण्यामध्ये काही एक अर्थ नाही. तुम्ही जर का वाट कधी बाजूला सरकेला मग मी कधी पुढे जाऊ, काही भानगड नाही. टाकायचा असतो पायान धडकाचे पुढे निघून जायचं असतं. अशी एक राजकारणामध्ये शिकवण असते. नल्ल्यावर पाय द्यायचा म्हणजे नल्ल्यावर तो पाय नाही म्हणत मी तुम्हाला, राजकीय नल्ल्यावरती पाय द्यायचा असतो आणि पुढे जायचं नाही तर तुम्ही बरोबर नल्ल्यावर पाय द्यायला लागणार असं नाही. आपल्याला त्याच्यापेक्षा राजकारणामध्ये मोठं व्हायचं, राजकारणामध्ये आपली ताकद वाढवायची आणि त्याच्यानंतर पुढे जायचं असतं. त्यालाच राजकारण म्हटलं जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.